नायट्रिक ऑक्साईड हा एक वायू आहे जो आमच्या शरीरामध्ये प्रोड्यूस होते। याचा मुख्य प्रोडक्शन एंडोथेलियम लेअरमधून होते। तिथून ते ब्लड वेसल्स थ्रू स्मूथ मसलच्या आतमध्ये जाऊन रिलॅक्स करते आणि वेसल्सला डायल्यूट करते। यामुळे ऑक्सिजनेशन मीन्स ब्लडचा फ्लो वाढतो। जे आमचे ऋषीमुनी सांगतात, हा योग केल्यावर ब्लड सर्क्युलेशन वाढते व सेल्समध्ये ऑक्सिजन वाढते। दॅट वॉज मेकॅनिझम इज। यापासून आम्हाला कोणता फायदा होतो? ब्लड प्रेशर रिड्यूस होते। नायट्रोग्लिसरीनची दवा आहे हाय ब्लड प्रेशरसाठी, ती पण नायट्रिक ऑक्साईड प्रोड्यूस करते। ही हार्टची ब्लड वेसल्स डायल्यूट करते आणि ब्लड प्रेशर कमी होतो। आणि नर्वची सेल्स न्यूरॉन्समध्ये पण नायट्रिक ऑक्साईड प्रोड्यूस होते। ही एक संदेशवाहकचे कार्य करते, ट्रान्समीटरचे पण कार्य करते। नायट्रिक ऑक्साईड डायजेस्टिव्ह मेमरी वाढवण्याकरता, विजन वाढवण्याकरता संकेत डिलिव्हर केल्या जाते। इम्युन सिस्टीम पण वाढविते। इम्युन सिस्टीम म्हणजे बाहेरील कीटाणूपासून संरक्षण करते। हे सैनिकाचे पण कार्य करते। आय थिंक एव्हरीवन नो इम्युन सिस्टीम। आमच्या शरीरात सैनिक मायक्रोफेजेसेस बॅक्टेरिया मायक्रोफेजेसला खातात, जे आपल्या आतमध्ये नायट्रिक ऑक्साईड प्रोड्यूस करते। हे नायट्रिक ऑक्साईड फंगस, बॅड बॅक्टेरियाला मारण्याचे कार्य करते। कॅन्सर्स, ट्यूमर्सला मारण्याचे कार्य करते। अजून महत्त्वाचं, इरेक्शन ऑफ पेनिसमध्ये नायट्रिक ऑक्साईडचा महत्त्वाचा रोल आहे। हे स्मूथ मसलला रिलॅक्स करते। पेनिसमधील इरेक्शनमधील जी मेकॅनिझम आहे त्यामध्ये ब्लड फ्लो वाढतो। ब्लड फ्लो वाढल्याने इरेक्शन होते। ज्यांना इरेक्शन आजार आहे त्यांना युरोलॉजी वियाग्रा सुचवितात। ती टॅब्लेट वियाग्रा सुचवितात। त्या टॅब्लेटमध्ये नायट्रिक ऑक्साईड प्रोड्यूस होते। मी आपल्याला संदर्भ दिलेत। या व्यतिरिक्त नायट्रिक ऑक्साईड सायनसमध्ये प्रोड्यूस होते। एअर फ्लो वाढल्याने ऑक्सिजनेशन होते आणि हम्मिंगमुळे नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन पॅरानसल सायनसमध्ये 21% वाढतो। जेव्हा आपण हम्मिंग करतो तेव्हा भरपूर प्रमाणात नायट्रिक ऑक्साईड उत्पादित होतो। हम्मिंग नाही केले तेव्हा पण उत्पादन होते। ऑस्टिया फंक्शनला डिटेक्ट करण्यासाठी सायनसमधील रोग नायट्रिक ऑक्साईडची एकाग्रता टेस्ट पण पाहिल्या जाते। तेव्हा नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन कमी होते व लंग्स थ्रू ऑक्सिजन होते। जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आतमध्ये कीटाणू, फंगस, बॅक्टेरिया, व्हायरसेस जातात। या सगळ्यांना थांबविण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड कार्य करतो। आतमध्ये जाणाऱ्या श्वासाला प्युरिफाय करतो। नायट्रिक ऑक्साईडची पेपर स्टडी ज्यामध्ये सांगितले, नायट्रिक ऑक्साईड डायलेशन करून ब्लड फ्लो लंग्सच्या आतमध्ये जातो। रेजिस्टन्स कमी होतो, ऑक्सिजनेशन वाढतो, एकाग्रता वाढविण्याचे कार्य करतो। आता मी सांगतो, हम्मिंग साऊंडनी भ्रामरी प्राणायामच्याद्वारे ओमच्या उच्चाराने व्हायब्रेशन होते, त्यातून नायट्रिक ऑक्साईड उत्पादित होते। मी या विषयावर भरपूर पेपर तपासले। अमेरिकन जर्नल रिस्पिरेटरी क्रिटिकल पेपरमध्ये सांगतात, सायनसमधील हे हम्मिंग साऊंडमुळे नायट्रिक ऑक्साईड उत्पादित होते। मी भरपूर पेपर तपासले, याचा डेटा ॲनालाइज करून निष्कर्ष निघाला, जे हम्मिंग साऊंडमुळे शरीराच्या आतमध्ये नायट्रिक ऑक्साईड उत्पादित होते। यामुळे ब्लड प्रेशर कमी होते, हार्ट रेट कमी होतो आणि रिडक्शन स्ट्रेस लेवल कमी होते। अनदर स्टडी इन दिस अगेन्स्ट पब्लिश योगिक एक्सरसाइज भ्रामरी प्राणायाम अगेन symptoms chronic cystotics and again Brahmari was used to treatment of chronic cyanostics। then again paper COVID-19 it is a beautiful paper। नायट्रिक ऑक्साईड एक फ्री रॅडिकल्स आहे, जे की हॅज गेट इन इम्पॉर्टंट रूल कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम ऑफ रिसेंट स्टडी इम्पॉर्टंट ॲट NO लेवल्स। कोविड-19मुळे रक्ताची गुठळी होते, जे आमच्या लंग्समध्ये लहान लहान वेसल्स असते। रक्ताची गुठळी तयार होते, त्यामुळे ऑक्सिजन एक्सचेंज होत नाही। हृदयामध्ये गाठ तयार होते आणि मेंदूमध्ये जातो। स्ट्रोक होऊन डेथ होते। नायट्रिक ऑक्साईड रक्ताचे गुठळे थांबवण्याचे कार्य करते, सूजन थांबवण्याचे कार्य करते, व्हायरसला मारण्याचे कार्य करते। व्हायरस मायक्रोफेजेसला खातात। मायक्रोफेजेस नायट्रिक ऑक्साईड उत्पादित करते। नायट्रिक ऑक्साईड मेटाबॉलिझमला डिस्टर्ब करून मारतात। नायट्रिक ऑक्साईडमुळे रुग्णाला भरपूर फायदा होतो। ब्रेनमध्ये वेव्स तयार होते, मेमरीमधील कॉन्सन्स चांगले करते। भ्रामरी प्राणायाम कानाच्या छिद्रामध्ये टाकून लांब खोल श्वास घ्यावा। खोल श्वासमुळे नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढते। आय होप इम्पॉर्टंट माहिती आपल्याला मिळाली, त्यामुळे आपल्याला भरपूर फायदा झाला असेल।